फक्त व्यस्त राहणे महत्त्वाचे नाही, तर रोज रोज प्रगती करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. पहिल्याने विचार केला नाही, तुम्ही विचार नाही केला म्हणजे विचार थांबणार आहे का? तो विचार त्या दुसऱ्याने केला. आजची गोष्ट आहे 2 लाकूड तोड्याची. एका गावामध्ये 2 लाकूड तोडे होते. ते जंगलामध्ये रोज लाकडं तोडायला जात असत. परंतु कोणते लाकडं तोडायचे? फक्त जंगलातली वाळलेली लाकडं तोडायचे. कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की ओले झाडं कापायचे नाही, जंगलतोड करायची नाही. कारण झाडं आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात. झाडामुळे आपलं ग्लोबल वॉर्मिंग होत नाही, झाडामुळे आपलं तापमान नियंत्रित राहते. झाडांचे असे झाड जमिनीचं धूप थांबवतात. असे झाडांचे अनेक फायदे आहेत. झाडं आपल्याला फळं फुलं हे सुद्धा देतात. तर हे ते 2 लाकूड तोडे जे होते त्यांनासुद्धा माहिती होतं की झाड आपल्याला तोडायचे नाहीत. परंतु त्यांचा व्यवसाय कोणता होता? की वाळलेले लाकडं तोडायचा. मग दोघंही चालले. एक दिवस असेच ते दोघंही लाकूड तोडे जंगलामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेले. आणि एक लाकूड तोड्या एका बाजूला गेला, दुसऱ्या बाजूला गेला, परंतु एकमेकाला ते दिसत होते. मग एक लाकूड तोड्या लाकडं तोडायचा आणि झाडाखाली जाऊन बसायचा, आणि दुसरा मात्र कंटिन्यू लाकडं तोडायचा. खट 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 असा पूर्ण आवाज यायचा. दुसरा थोड्या वेळाने यायचा, लाकडं तोडायचा, परत जाऊन बसायचा, परत आराम करायचा, परत यायचा, परत आराम करायचा. मात्र पहिला लाकूड तोड्या काय आहे? तो कंटिन्यू लाकडं तोडत राहायचा. म्हणजे दिवसभर सगळ्यात जास्त काम कोणी केलं? पहिल्या लाकूड तोड्याने. मग तो यायचा, दुसरा तोडायचा, जाऊन बसायचा, तोडायचा, जाऊन बसायचा. मग दोघेही म्हटले, दोघं एकत्र झाले. पहिला म्हणाला, अरे काय गड्या, तू खूप कमी काम केलं. मी तर आज दिवसभर मी काम केलं, फक्त 1-2 वेळा फक्त पाणी पिण्यासाठी मी थांबलो. तू तर मात्र लाकडं तोडत होता आणि इकडे जाऊन बसत होता. मग चल म्हणे, आता काय करू आपण? कोणाचे किती लाकडं तोडणं झाले ते आपण मोजू. आणि दोघेही लाकडं मोजण्यासाठी गेले. जो पहिला होता त्याचा ढीग या बाजूला आणि दुसरा या बाजूला. दोघांचेही लाकडं मोजल्याच्या नंतर जो आराम करायला जात होता त्याची लाकडं भरपूर. पहिला संतापला, राग आला त्याला. का राग आला रे? मी एवढं काम केलं, हा काम करायचा, जाऊन बसायचा, काम करायचा, जाऊन बसायचा, आणि मी दिवसभर लाकडं तोडले, माझ्यापेक्षा याचे लाकडं जास्त आहेत. नक्कीच काय झालं असं मग यानं? बरोबर लक्षात येते आपल्या. यानं काय केलं असेल? चोरले. आपण तिकडं लाकडं तोडण्यात व्यस्त असताना याने काय केलं? आपले लाकडं चोरले. परंतु तिथे त्या दोघंही लाकूड तोडायची मुलं होते सोबत त्यांच्या. ते झाडाखाली छान खेळत होते सुट्टीचा दिवस असल्यामुळे. मग ते मुलं सांगत होते, नाही चोरी वगैरे कोणी कोणाची केलीच नाही. मग पहिला परत संतापला, असं कसं शक्य आहे? माझे लाकडं जास्त व्हायला पाहिजे. अरे नाही बाबा, माझेच जास्त आहेत. मग तो थोडासा थंडा झाला त्याचा राग आणि म्हणाला, सांग बरं मला, मी जास्त काम करूनसुद्धा तुझे लाकडं कसे काय जास्त तोडणे झाले? तेव्हा दुसरा लाकूड तोड्या म्हणाला, अरे बाबा, तू ज्याला म्हणतो ना मी विश्रांतीसाठी किंवा आराम करायसाठी जायचो, तेव्हा मी आराम करायसाठी जात नव्हतो. मी एक लाकूड एक झाड तोडल्याच्या नंतर माझ्या कुऱ्हाडीला धार लावत होतो आणि त्याच्यासाठी मी झाडाखाली जात होतो. परत येत होतो, परत तोडत होतो, परत एक झाड झाल्याच्या नंतर परत धार लावत होतो. असं दिवसभर जेवढी झाडं मी तोडली, ते झाड तोडल्याच्या नंतर मी काय केलं रे? माझ्या कुऱ्हाडीला धार लावली. म्हणजे आपण लावतो, कुऱ्हाड लावणे म्हणते की नाही, माहिती आहे ना? कशावर लावतात रे? दगडावर नाही, त्याला खरप म्हणतात. काय म्हणतात? खरप. दगडच असतो तो, पण ते खरप म्हणतात त्याला. मग असं केल्यामुळे माझी लाकडं जास्त झाली. मग पहिला लाकूड तोड्याच्या लक्षात आलं की आपली चूक काय झाली. आपण एकदा सकाळी कुऱ्हाड लावली तर आपण दिवसभर कुऱ्हाड लावली
नाही. म्हणून आपले लाकडं कमी झाले आणि दुसऱ्या लाकूड तोड्याचे लाकडं जास्त झाले. या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायचं, कोण सांगते? हात वर करा. सांगू शकते कोणी? आपल्याला पूर्ण गोष्ट माहित नसल्याशिवाय दुसऱ्यावर. बरं, अजून या गोष्टीवरून काय शिकायचं माहिती आहे? फक्त काम करणे महत्त्वाचे नाही, ते काम योग्य पद्धतीने योग्य रीतीने करणं आवश्यक आहे. जर त्याने कुऱ्हाड लावलीच नसती तर जास्त झाडं तोडणं झाले असते का? नाही. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला अपडेट करत राहणे आवश्यक आहे. आपण एखादं काम करताना त्या कामातील नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. जसं की मोबाईल तुमच्याकडे आहे का तुमच्या घरात? काही दिवसाच्या नंतर ते सॉफ्टवेअर अपडेट मागते, माहिती आहे का? अपडेट करा म्हणते की नाही? कोणाकोणाला माहिती आहे? व्हेरी गुड. ते अपडेट का करा म्हणते? कारण नवीन गोष्टी काही ज्या आलेल्या आहेत मोबाईल जगतामध्ये, त्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी ते काय म्हणते? अपडेट करा. तसंच आपण रोज जगत असताना आपल्यालासुद्धा अपडेट करायला पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती जेवढी आहे त्यापेक्षा नवीन नवीन माहिती रोज रोज अपडेट होत राहते. त्या माहितीचंसुद्धा आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. जसं कुऱ्हाड तोड्या म्हणजे लाकूड तोड्याने काय केलं की आपली कुऱ्हाड प्रत्येक वेळेस लावली, तसं नवीन पद्धतीने ते काम कशा पद्धतीने चांगलं होईल यासाठी सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. फक्त व्यस्त राहणे महत्त्वाचे नाही, तर रोज रोज प्रगती करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून लाकूड तोड्यानं काय केलं? स्वतःला अपडेट करत राहिला आणि त्याने काय केलं? पहिल्या लाकूड तोड्यापेक्षा आपली लाकडं तोडण्याची प्रगती जास्त केली. कारण त्याने काय केलं? ती कुऱ्हाड लावली, त्याला धार काढली. ही गोष्ट पहिला लाकूड तोडा करू शकत होता की नाही? दोघाकडे पण खरप होते, दोघाकडे पण धार लावण्याची साधने होती, परंतु पहिल्याने तो विचारच केला नाही. पहिल्याने विचार केला नाही. तुम्ही विचार नाही केला म्हणजे विचार थांबणार आहे का? तो विचार त्या दुसऱ्याने केला आणि दुसरा पुढे गेला. त्यामुळे एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल किंवा एखादी गोष्ट आपण करत असेल तर त्या गोष्टीमधले आपल्याला काय पाहिजे? नवीन तंत्रज्ञान आपण शिकायला पाहिजे. वेळोवेळी आपण स्वतःला बदलायला पाहिजे, ज्ञान घेत राहायला पाहिजे, अपडेट व्हायला पाहिजे.